नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आपण ज्या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिल या 2 महिन्याचे पैसे आलेले नसतील त्यांच्यासाठी मोठी बातमी समोर आलेली आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचे पैसे आलेले असतील फक्त ह्याच लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे. तर ही सर्व महत्त्वाची अपडेट आज आपण पाहणार आहोत. आणि म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं KYC सुरू केलं. त्यासोबत आपण हे सांगितलं होतं KYC करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आत्तापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याचे कागदपत्र द्या. 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची KYC झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे पैसे आलेले नसतील त्यांच्यासाठी आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे. काय आहे ती महत्त्वाची माहिती, ती संपूर्ण माहिती जाणून घेऊया. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी KYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत, जेणेकरून कुठलीही महिला जिने KYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, यांच्या याच्याने आपण ती ज्यांनी KYC केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत, त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाही आहे, तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी KYC चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. अर्ज बाद झालेले नाही आहेत. खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची KYCची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा KYCसाठी दिला होता. आणि ही KYC प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये KYC प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त KYCचा नाही, यात KYCचे काही महिला असतील ज्यांनी KYC केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5, 4.5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. त्यामुळे असा आहे. आणि अजूनसुद्धा फेब्रुवारी मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात येईल. लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली होती त्यावेळी त्या संदर्भातले काही निकष होते,
त्या निकषाच्या आधारावर बहिणींना अर्ज करायला सांगितला होता आणि कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं, म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं. पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं CAGचं ऑडिट होतं आणि CAGच्या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते. आणि म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं KYC सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली, सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली, जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे 4 व्हीलरची याच्या डेटाबेसची माहिती घेतली, रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे, 14,000 तर पुरुषच निघाले, जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे. अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे. त्यासोबत आपण हे सांगितलं होतं KYC करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आत्तापर्यंत सत्य मानण्यात आली आहे, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही. आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना KYC करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही. पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी KYC केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी KYC केली नाही. आणि म्हणून हे जे काही आत्ता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार नि, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची KYC झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूली करणार नाही. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील. त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे. आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे. 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यानंतर ज्या लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्या लाडक्या बहिणींना अजूनही हप्ता मिळालेला नाहीये, त्यांना मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे मिळून तब्बल 4,500 रुपये कधी मिळणार हा प्रश्न त्यांना पडला आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे तरी देखील त्यांच्या खात्यामध्ये एकही हप्ता आलेला नाहीये. फेब्रुवारीला हप्ता आला होता, त्याच्यानंतर या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकही हप्ता मिळालेला नाहीये आणि ह्या लाडक्या बहिणी पात्र असताना देखील तर हे कधी मिळणार ते आपण पाहूया. आता काही लाडक्या बहिणींना असा देखील प्रश्न पडतोय की आम्हाला 1,500 रुपये कधी मिळणार, ज्यांना मार्च एप्रिल महिन्याचे पैसे आले असतील
तर लाडक्या बहिणींनो, याचं उत्तर आहे हो, पैसे मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे आणि ज्यांनी ई केवायसी केलेली आहे, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या नवीन शासन निर्णयानुसार मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी तब्बल 730 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. म्हणजे हा कोणासाठी मंजूर केलेला आहे? ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील आणि ज्यांनी ई केवायसी केलेली आहे, असं देखील कोणी सांगितलेलं आहे. आत्ताच तुम्ही पाहिलं की आदिती तटकरे आणि मुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलेलं आहे, ज्यांनी ई केवायसी केलेली आहे आणि त्या पात्र आहे, तर अशा लाडक्या बहिणींना हप्ता जमा होणार आहे त्यांच्या खात्यामध्ये. तर असा सामाजिक न्याय विभागाच्या नवीन शासन निर्णयानुसार 730 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचा आहे. शासनाच्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यात हप्ता जमा केला जाईल. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेनंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाईल, असा शासन निर्णय हा GR मध्ये नमूद केलेला आहे. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, असं GR मध्ये नमूद केलेलं आहे. सध्या मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे वितरित करण्याचे काम सुरू आहे, असं कोणी सांगितलेलं आहे? आदिती तटकरे यांनी आत्ताच सांगितलेलं आहे की सध्या मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे वितरित करण्याचे काम सुरू आहे आणि ज्या महिलांचे पैसे अडकले होते त्यांच्या खात्यात येत्या काही दिवसातच मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे मिळून तब्बल 4,500 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे पहा, ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नसतील आणि त्या पात्र आहे आणि एक केवायसी देखील केलेली आहे, तर अशा लाडक्या बहिणींना चिंता करायची गरज नाही आहे. सध्याला काय सांगितलेलं आहे, मार्च एप्रिल या 2 महिन्याचे पैसे वितरित करण्याचे काम सुरू आहे आणि जे तांत्रिक पडताळणी बाकी आहे, भरपूर लाडक्या बहिणीची बाकी आहे आणि हे पैसे का होत आहे, टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होत आहे. त्या कारणास्तव लाडक्या बहिणींना हे पैसे मिळण्यास थोडा वेळ लागत आहे. तर हे सर्व पैसे टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही पात्र असाल आणि केवायसी देखील केलेली आहे, तर काळजी करू नका. तुमच्या खात्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये पैसे जमा होणार आहे. हे मार्च आणि एप्रिल 2 महिन्याचे निधी हा मंजूर झालेला आहे. म्हणजे येत्या काही दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहे. कोणतीही शंका आणि अडचण असेल तर कमेंट्स करा. भेटूया अशा पुढच्या अपडेटसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.